नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात सर्व? सध्या आपल्याला माहिती आहे की सध्या ऑनलाईन लेक्चर चालू आहेत, ऑनलाईन शिक्षण चालू आहे. सो त्यामध्ये थोडी मजा की आपण बरेच दिवस झाले DIY किट केले नाही. DIY वरून तुम्हाला आठवलं असेल की आपली स्ट्रीम लॅबमध्ये आपण DIY किट करायचो, आपण खूप मजा करायचो. सो त्यामधलंच DIY किट आज आपण एक बघणार आहोत. त्याचं नाव आहे सॅक्रिफिशियल करोजन. मला वाटत असेल हा थोडासा इंग्लिश शब्द आहे, हार्ड शब्द आहे, तर याचा अर्थ काय? सॅक्रिफिशियल म्हणजे सॅक्रिफाईस करणं, म्हणजे स्वतःचा जीव दुसऱ्यासाठी देणं. आणि करोजन म्हणजे आपण जो बोलतो गंज पकडणे म्हणजे करोजन. याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला माहित असेल की लोखंडाचे आपल्या घरात लोखंडाचे खिळे असतात, लोखंडाचे कपाट असतात, टेबल असतात. त्याच्यावर तुम्हाला माहित असेल की काही कोटिंग लावतात. कोटिंग म्हणजे त्यावर त्यांनी कलर दिलेला असतो. सो तो कलर का दिलेला असतो की लोखंडाचा बाहेरच्या हवेशी संबंध यायला नको. तो का यायला नको की हवेमध्ये ऑक्सिजन असतं. ऑक्सिजनमुळे ऑक्सिजन व लोखंडाची रासायनिक प्रक्रिया होऊन त्याच्यामध्ये गंज चढतो आणि व ते मेटल किंवा ते लोखंड खराब होतं. सो ते होऊ नये त्यासाठी बऱ्याचशा मेथड आहेत. जसं आपण पहिला सांगितलं की ते पेंटिंग करतात. आणि दुसरं असतं की लोखंडासोबत एक दुसरा धातू ठेवतात, जसं की मॅग्नेशियम झालं, झिंक झालं, हे धातूंची नावं आहेत. ते ठेवल्यामुळे काय होतं की हवेतला जो ऑक्सिजन आहे तो लोखंडाशी रासायनिक प्रक्रिया न करता ते मॅग्नेशियम किंवा झिंक सोबत करतात. सो हे कसं करतात, याच्या मागचं रासायनिक कारण काय, याच्या रासायनिक प्रक्रिया काय, तर ते आज आपण बघूया. तर या प्रयोगासाठी आपल्याला लागणार आहे पाणी, 4 टेस्ट ट्यूब, 4 खिळे, एक मॅग्नेशियमची एक टेप लागणार आहे, सँड पेपर, यामध्ये झिंक आहे आणि लागणार आहे कॉपर वायर, आणि आपल्याला एक टेस्ट ट्यूब ठेवण्यासाठी टेस्ट ट्यूब स्टँड लागणार आहे. पहिल्यांदा आपण टेस्ट ट्यूब स्टँडमध्ये लावून घेऊया. आता या टेस्ट ट्यूबला आपण नंबर देऊया 1, 2, 3 and 4. 1, 2, 3 आणि 4. सो पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये आपण खिळा आणि कॉपर वायर ठेवणार आहोत. पण कॉपर वायर कशी ठेवणार की कॉपर वायरच्या वरचं हे जे आवरण आहे हे आपण सँड पेपरच्या साहाय्याने आपण ते थोडं काढणार आहोत, म्हणजे आपण ते रिमूव्ह करणार आहोत. त्यानंतर एक खिळा घेऊन त्या खिळ्याभोवती आपण याचे वेटोळे मारणार आहोत. वेटोळे मारून झाल्यानंतर आपण हे डायरेक्टली पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये टाकणार आहोत. ही आपली झाली पहिली टेस्ट ट्यूब. दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये आपण खिळ्याभोवती ही जी आपण मॅग्नेशियम टेप बोलतोय, मॅग्नेशियम हा एक धातू आहे, त्याची ही एक टेप आहे, ती टेप गुंडाळणार आहोत आणि ती दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये आपण टाकणार आहोत. हे आपण दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये टाकले. तिसऱ्यामध्ये हे जे झिंक नावाचं जे मेटल आहे त्या मेटलचे 2-4 तुकडे घेऊन आपण तिसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये टाकणार आहोत आणि त्याच्यामध्ये एक खिळा टाकणार आणि चौथ्यामध्ये आपण नुसता खिळा टाकणार आहोत. यानंतर खिळा जेवढा बुडू शकतो एवढं पाणी प्रत्येक टेस्ट ट्यूबमध्ये आपण टाकणार आहोत.
आणि त्यानंतर त्याला वरून झाकण लावणार आहोत. आपण तयार केलेला हा प्रयोग आपल्याला आता 24 ते 48 तास असंच ठेवायचं आहे. त्याने ऑब्झर्वेशन करणार. आपण याला सर्वांना झाकण लावलेली आहेत. यानंतर आपला हा जो प्रयोग आहे हा आपल्याला 24 ते 48 तासासाठी असंच ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला कळेल की ऑक्सिजन सोबत रिॲक्शन होऊन की नेमकं त्या जे आपण 4 टेस्ट ट्यूब घेतलेले आहे त्यामध्ये काय फरक पडतो. आणि त्यानंतर आपण हा जो चार्ट आहे तो चार्ट आपण फिल करणार आहे, म्हणजे आपण हा चार्ट भरणार आहे. 24 तासानंतर जेव्हा आपण ऑब्झर्व करतोय तेव्हा आपल्याला लक्षात येते की पहिल्या ट्यूबमध्ये खिळा आणि कॉपर वायर होती, की ज्यामध्ये कॉपर वायर खिळ्याभोवती गुंडाळून सुद्धा खिळ्याला गंज चढलेला आहे. ते आपण पाणी थोडं गढूळ आपण पाहू शकता. दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये खिळा आणि मॅग्नेशियम वायर होती, की ज्यामध्ये खिळ्याला काहीच झालं नाही आहे पण मॅग्नेशियम वायरला गंज चढलेला आहे. याचा अर्थ की खिळ्यावर जो गंज चढणार होता तो मॅग्नेशियमनी स्वतःवर घेतला आणि स्वतः खिळ्यासाठी सॅक्रिफाईस झाला, हा त्याचा अर्थ होतो. तिसऱ्यामध्ये पण खिळा आणि झिंक मेटल होतं. तर झिंक मेटलच्या खाली जी पावडर आपण टाकली होती, जो मेटल आपण टाकला होता त्याच्यावर गंज चढलेला आहे पण खिळ्याला काहीच झालेलं नाही आहे. सो खिळ्यासोबत जी रिॲक्शन होणार होती ऑक्सिजनची, जो पाण्यामध्ये मिसळलेला होता, त्या ऑक्सिजनची रिॲक्शन डायरेक्टली त्या झिंकसोबत झालेली आहे. आणि चौथ्यामध्ये फक्त पाणी आणि खिळा होता, सो खिळा डायरेक्टली गंजलेला आहे. सो हा टेबल आपण पहिल्यांदा बघितला होता की ते मटेरियल होतं, इथं टेस्ट ट्यूबचे नंबर आणि वरती नो रस्ट म्हणजे गंज काही चढलेला नाही आहे, लेस रस्ट म्हणजे थोडासा गंज आहे आणि मोर रस्ट म्हणजे पूर्ण गंजलेला आहे. सो पहिल्यामध्ये जो होता की खिळा आणि कॉपर वायर त्यामध्ये गंज चढला होता, सो त्याला आपण मोर रस्टवर टिक करायचं आहे. दुसऱ्यामध्ये खिळा आणि मॅग्नेशियम होता की ज्यामध्ये मॅग्नेशियम वायरने खिळ्यावर चढणारा जो गंज होता तो स्वतःकडे घेतला, म्हणून इथे नो रस्ट. तिसऱ्यामध्ये पण जो खिळा आणि झिंक मेटल होतं, ज्यामध्ये झिंक मेटल स्वतः गंजलं पण त्यांनी खिळ्याला गंजू दिलं नाही, म्हणून इथे पण नो रस्ट. आणि चौथ्यामध्ये फक्त खिळा होता, सो तो डायरेक्टली गंजला, म्हणून त्याला नो रस्ट. आता तुम्हाला वाटत असेल की याचा वापर कुठे केला जातो. तुम्हाला माहिती आहे की मोठमोठ्या बोटी जेव्हा पाण्यामध्ये असतात, जेव्हा समुद्रामध्ये असतात, तेव्हा त्यांना पूर्ण बोटीला कलर लावलेला असतो. का तर त्यांना कोटिंग केलेली असते. का तर बोटी ज्या धातूपासून बनवतात किंवा मेटलपासून बनवतात, तो समुद्राच्या पाण्यासोबत लगेच रिॲक्ट होऊन तो मेटल कुजू शकतो, तर बोट खराब होऊ शकते. सो ती होऊ नये म्हणून त्याला पेंटिंग करतात किंवा त्याला कोटिंग करतात. आणि त्याच्यावर झिंकची एक प्लेट पण लावलेली असते. प्रत्येक बोटीवर जर तुम्ही मोठमोठ्या बोटीवर बघणार तर त्याच्यावर एक झिंकची प्लेट लावलेली असते. त्याने काय होतं, सपोज किंवा चुकून बोटवर लावलेली कोटिंग जर निघाली तर बोट गंजू नये, त्यामुळे ती झिंकची प्लेट स्वतःकडे, म्हणजे जे ऑक्सिजन जे मेटल सोबत रिॲक्ट होणार असतात ते ऑक्सिजनचे कण ती स्वतःकडे घेते आणि स्वतः ती झिजून जाते, पण बोटीला काही होऊन देत नाही. म्हणून तुम्ही कधी बोटीचं निरीक्षण केलं तर तुम्हाला तिथे झिंकची प्लेट पण दिसणार आणि ती वेळोवेळी चेंज केली जाते. कारण की ती जर झिजून गेली किंवा त्याच्यावर जर गंज चढला तर त्यानंतर ती बोटीला हानिकारक असते. हे आपल्या रिअल लाईफ मधलं एक्झाम्पल आहे आणि हा एक छोटासा प्रयोग आहे सॅक्रिफिशियल करोजन. परत एकदा सांगतो की सॅक्रिफिशियल करोजन म्हणजे काय, की आपण या 2 टेस्ट ट्यूब मध्ये खिळ्यासोबत मॅग्नेशियम वायर टाकली होती आणि खिळ्यासोबत झिंक टाकलं होतं. तर सॅक्रिफिशियल म्हणजे काय की या मॅग्नेशियम वायर आणि झिंक यांनी स्वतः गंज ओढवून घेतला, स्वतः ऑक्सिजन सोबत रिॲक्ट केलं, सो त्या स्वतः गंजल्या. पण त्याच्यासोबत जो मेटल होता, म्हणजे त्याच्यासोबत जो खिळा होता, जो धातू होता, त्याला त्यांनी काही होऊ दिलं नाही. सो याला बोलतात सॅक्रिफिशियल करोजन. धन्यवाद. पुन्हा भेटू.